नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण वैद्यकीय नीती अर्थात त्याच्यामध्ये वैद्याचे अधिकार समजून घेणार आहोत. पहा एकदा तुमचं रजिस्ट्रेशन झालं, कायदेशीर नोंदणी झाली, की तुम्हाला काही अधिकार प्राप्त होतात. ज्याच्यामध्ये तुमचं BMS पूर्ण झाल्यानंतर इंटर्नशिप कंप्लीट झाल्यावर तुम्हाला ती कायदेशीर नोंदणी प्राप्त होते. मग तुम्ही सरकारी किंवा खाजगी नोकरी त्या ठिकाणी करू शकतात. आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय जसे त्या ठिकाणी संशोधन केंद्र असेल त्या ठिकाणी नोकरी स्वीकारू शकतात. खाजगी किंवा शासकीय आयुर्वेद महाविद्यालयामध्ये सल्लागार म्हणून वैद्य पाहू शकतात. वैद्य म्हणून काम तुम्ही त्या ठिकाणी बघू शकतात. म्हणजे तुम्हाला सरकारी आणि खाजगी सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी काम करण्याचं स्वातंत्र्य प्राप्त होतं. जन्म, मृत्यू किंवा आजारपणाचा दाखला देता येतो. न्यायालयामध्ये वैद्यक शास्त्रातील तज्ञ म्हणून आपलं मत जे आहे ते त्या ठिकाणी देता येतं. मेडिको लीगल केसेस जे असतात MLC त्याच्यामध्ये तुम्हाला न्यायालयात जाण्याची गरज पडू शकते आणि वैद्यक शास्त्रातला तज्ञ म्हणून तुम्ही तुमचं मत देऊ शकतात. तुमच्या केलेल्या उपचारांचा योग्य मोबदला तुम्ही घेऊ शकता आणि त्यासाठी आवश्यकता असल्यास कायद्याची देखील मदत घेऊ शकता. हे वेगवेगळे तुम्हाला अधिकार प्राप्त होतात, पण त्यासोबतच काही कर्तव्य असतात. ते कर्तव्य देखील पाळणं तेवढंच आवश्यक असतं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, की रुग्णावर उपचार करताना संपूर्ण ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग करून काळजीपूर्वक उपचार करावेत. कारण नेग्लिजन्स त्या ठिकाणी केला तर तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतात. म्हणून तुम्हाला संपूर्ण ज्ञान असणं, रुग्णाच्या बाबतीत संपूर्ण ज्ञान असणं, शास्त्राच्या बाबतीत संपूर्ण ज्ञान असणं, अनुभव घेतलेला असणं हे आवश्यक असतं आणि ते घेऊन मग काळजीपूर्वक उपचार करणं. त्यासोबत चिकित्सेसाठी वापरण्याची उपकरणं जी आहेत ती स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवणं हे देखील आवश्यक असतं. औषध घेण्यासंबंधीच्या आणि पथ्यासंबंधीच्या सर्व सूचना रुग्णाला व्यवस्थित सांगणं अथवा लिहून देणं. याच्यासाठी रिटर्न जे आहे त्या ठिकाणी तुम्ही बनवून ठेवू शकतात. ते त्या ठिकाणी पेशंटला देऊ शकतात. त्याच्यातलं फक्त कोणते पथ्य पाळायचे त्याच्यावर टिक करू शकता. तुमचे पथ्याविषयीचा चार्ट तुमच्या असला पाहिजे. त्यासोबत औषधं घेण्यासाठी कशा त्या घ्यायच्या आहेत, त्याच्यावर वेळा जे आहे ते लिहून देणं. कशासोबत घ्यायचे, अनुपान काय द्यायचे, किती दिवस घ्यायचे ते पण लिहून देणं आवश्यक आहे. त्यासोबत रुग्णाने सांगितलेल्या गुप्त गोष्टींबद्दल गुप्तता राखणं. त्याचं जर काही गुप्त प्रॉब्लेम्स असतील तर ते त्या ठिकाणी गुप्त राखणं हे जे आहे ते देखील वैद्याचं कर्तव्य आहे. आणि त्यासोबत सांसर्गिक रुग्ण इन्फेक्शियस पेशंट असेल तर त्याची माहिती योग्य त्या अधिकाऱ्याला कळवणं हे देखील तुमचं कर्तव्य ठरतं आणि ते तुम्ही करणं आवश्यक असतं. त्यासोबत काही नियम पाळायचे असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जाहिरात करून यशस्वी करण्याचा प्रयत्न करणं हे जे आहे ते चुकीचं असतं. एखाद्या औषध कंपनीशी संगनमत करून त्याची औषधं लिहून देणं हे सुद्धा चुकीचं असतं. औषधांना एकत्र करून आपल्या उपचारांचं त्यांच्यापुढे प्रदर्शन करणं, त्यासोबत नोंदणी न झालेल्या वैद्याला भागीदार म्हणून व्यवसाय करणं हे देखील चुकीचं असतं. सामान्य लोकांसमोर वैद्यकीय विषयावर व्याख्यान देणं इत्यादी. अर्थात मी तज्ञ आहे आणि मीच ते करू शकतो हे जे आहे ते त्या ठिकाणी. हां, तुम्ही त्यांना माहितीपर व्याख्यान देऊ शकता. पण मीच तो आहे जो तुम्हाला वाचवू शकतो हे जे आहे हे करू नये. तर हे काही नियम जे आहेत ते पाळणं आवश्यक आहे. धन्यवाद.